नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर तुम्ही ते पाहू शकता, ही सध्या खूप चालणारी ट्रेंडिंग अशी स्लीव्ज डिझाईन आहे. तर याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला आपण अस्तर व स्लीव्ज कटिंग करून घेतली आहे ना. आता आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे. तर बघा, अस्तरवरच आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे. नंतर मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला ते पलटी करायचं आहे. तर बघा, हे तुम्ही पायपिंग लावत असताना सिंगल फूटचा वापर करू शकता, पण मी हे डबल फूटमध्येच लावलेली आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला पाठीमागे थोडासा बाही खेचायची आहे, जेणेकरून आपली शिलाई एकदम सरळ येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण अशी पायपिंग लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाहीचं जे मेन फॅब्रिक होतं ब्लाऊज पीसचं ते ठेवून याच्यावर स्लीव्ज ही आपल्याला उलटी ठेवून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने खालच्या साईडला आपल्याला ही पायपिंग घालायची आहे. तर बघा, याला आपल्याला थोडीशी एक पिन लावून घ्यायची आहे. तर याच्यानंतर आपण आता याच्यावरून जिथे आपण पायपिंग शिलाई करताना जिथे आपण शिलाई दिली होती त्याच्यावरच आपल्याला तंतोतंत शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण शिलाई देऊन आपल्याला हे आता पलटी करून घ्यायचं आहे. याच्याने आपण पायपिंग कशी जॉईन केली हे दिसणार नाही आणि फिनिशिंगही खूप सुंदर येईल. तर बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी युनिक असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आता याच्यावरून आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जर तुमच्या स्लीव्जला डिझाईन आली नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पायपिंग अटॅच करून आणि मी ज्या प्रकारे आता तुम्हाला डिझाईन सांगणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही डिझाईन केली तर तुमच्या ब्लाऊजलाही खूप सुंदर लुक येईल. तर बघा, आता आपल्याला ही पूर्ण पायपिंग आपली अटॅच झालेली आहे. तर पूर्ण आपल्याला स्लीव्जला कडेने शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडला शिलाई मारून घेऊन जो एक्स्ट्रा कपडा होता तो कट करून घ्यायचा आहे. जे आपण सिंपल रेग्युलर स्लीव्ज तयार करतो तशा पद्धतीने आपल्याला ही स्लीव्ज तयार करून घ्यायची आहे. तर बघा, पूर्ण कटिंग झालेले आहे. तर आता आपल्याला याला डिझाईनसाठी जे आपण कपडा कट केला आहे ते किती इंचाचा कट केले आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, 3 कपडे आपण इथं कट केलेले आहेत. तर बघा, सुरुवातीचा हा 5.5 इंचाचा आहे, त्याच्यानंतर 4.5 इंचाचा एक आहे आणि एक 6.5 इंचाचा, असं 3 घेतलेले आहेत आपण. 6.5 इंचाचा, 5.5 इंचाचा आणि 4.5 इंचाचा असे 3 आपण स्क्वेअर कट करून घेतलेले आहेत. तर त्याचे आपल्याला ट्रायंगल बनवायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने त्रिकोणी बनवायचे आहे. पूर्ण खूप सोपी आणि सुंदर असे ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन इथे तयार होणार आहे. तुम्ही एकदा बघाल तर जरूर शिकाल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून इथं आपल्याला असा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने जे राहिलेले 2 आहेत त्याच्याही 2 ट्रायंगल आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा, जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने या दोन्हीचं पण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी 3ही तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला स्लीव्जचा सेंटर काढून घ्यायचा आहे. हे बघा, इथं कट लावून घ्यायचा. एकदम सेंटरवर आपल्याला सुरुवातीला सगळ्यात जे मोठे आपण 6.5 इंचाचं घेतलं होतं त्याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबरचं ठेवून घ्यायचं आहे. हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला 3ही त्रिकोण इथे सेट करून घ्यायचे आहेत. खूप सुंदर आणि ट्रेंडिंग अशी आपली इथे स्लीव डिझाईन तयार होणार आहे आणि खूप बनवण्यासाठीही खूप सिंपल आहे. अगदी बिगिनरसुद्धा हे डिझाईन बनवू शकतात. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आता ही लास्ट जी शिलाई आहे ती शेवटपर्यंत घ्यायची आहे. हे बघा, आता इथं आपल्याला कट करून आतमधल्या साईडला मेन फॅब्रिक आणि अस्तरवर इथं आपल्याला एकदा शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग ही चांगली येईल. अशा पद्धतीने जे एक्स्ट्राचा कपडा होता ते कट करून घ्यायचा आहे. हे बघा, एकदम सुंदर असं आपली स्लीव्ज डिझाईन रेडी झालेली आहे. तर याला आपल्याला आता अजून सुंदर दिसण्यासाठी आपल्याला इथे गोल्डन कलरचे मणी लावून घ्यायचे आहेत, जे इझिली आपल्याला जे आपले शिवणकामचे जे सामान मिळते तिथं इझिली आपल्याला हे मिळू शकते.
अस्तर वगैरे जिथं मिळतं, लेस ते मिळतात, तिथे आपल्याला हे मणी मिळू शकतात. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला तिन्ही मणी लावून घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही स्लीव्ज तयार करून घेतलेल्या आहेत मी, एकदम सुंदर अशा झालेल्या आहेत. तर याचा मी तुम्हाला ब्लाऊजला अटॅच केल्यानंतरचाही ब्लाऊजचा पूर्ण लुक दाखवणार आहे. तर बघा अशा पद्धतीने एकदम सुंदर असं आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. आणि याचा पाठीमागचा गळा बघा मी अंडरग्राऊंड पायपिंग कशी अटॅच करायची त्याचाही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर बघा खूप सुंदर अशी आपली स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचा लुकही खूप सुंदर आलेला आहे. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्याही अशाच ट्रेंडिंग स्लीव्ज डिझाईन रेडी करू शकतील. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.